हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलंच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचं ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय पहिला, वल्ली दुसरी, श्लोक क्रमांक 9. न एषा तर्केण मती आपनीया प्रोक्ता अन्येन एव सुज्ञानाय प्रेष्ठ याम त्वम आपहा सत्यदुतिः बत असि त्वादृक ना भूयात नचिकेत प्रष्टा. अन्वयार्थ. हे ज्ञान तर्काने आकलन होत नाही, समजत नाही. परंतु ज्ञानीने, साक्षात्कारीने ते समजावून दिले तर ते ज्ञात होते. तू मात्र ते मिळवले आहेस, कारण तू सत्यवान आहेस. नचिकेता, तुझ्यासारखा ज्ञानोपासक प्रश्न विचारणारा असावा, आम्हाला तो मिळावा. परमात्मा सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. आत्मा भौतिक विश्वाच्या पलीकडे आहे. तो अदृश्य, अरूप, निराकार आहे. त्यामुळे तो अतर्क्य आहे. तर्क करायला त्यासारखे दुसरे काहीतरी माहीत असावे लागते. दुसऱ्या कशाचे तरी वर्णन करावे लागते. त्यावरून प्राप्य वस्तूचा अंदाज करता येतो. परमात्मा एकमेवा द्वितीय आहे. त्याची तुलना इतर कोणत्याही गोष्टीशी, वस्तूशी होऊ शकत नाही. यास्तव परमात्मा तर्क करून जाणता येत नाही. यास्तव परमात्म्याचे ज्ञान मिळवण्यासाठी एकमेव आधार म्हणजे ज्यांनी त्याची अनुभूती घेतलेली आहे अशा व्यक्तीला त्याचा ठाव ठिकाणा विचारणे. असा साक्षात्कारी परमात्म्याच्या द्वारे रुजू होण्याचा मार्ग दाखवू शकतो. हा मार्ग श्रद्धेने आत्मसात करावा. यमराज नचिकेतला पुढे सांगत आहेत की नचिकेत, तू मात्र हे ज्ञान मिळवलेलं आहेस. तू सत्यवान, सत्याने वागणारा आहेस. त्यामुळे तू येथवर पोचू शकलास. तुला दाखवलेल्या मोहाला तू बळी पडला नाहीस. तुला दाखवलेल्या प्रलोभनांना तू भुलला नाहीस. स्वर्गाचा लोभ न धरता मला त्या पलीकडचे ज्ञानाविषयी तू विचारलंस. तेव्हा आता तू हे ज्ञान प्राप्त केले आहेस. यमराज पुढे म्हणत आहेत की नचिकेता, आम्हाला तुझ्यासारखे प्रश्न विचारणारे मिळाले पाहिजेत. जो ज्ञानी आहे त्याला उत्तम शिष्याची तहान असते. बुद्धीला चालना देणारे प्रश्न विचारले तर ज्ञानीलाही मजा येते. हे त्या ज्ञानीचे श्रेष्ठत्व असते. हरिओम. आता पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 10. जानामि अहम शेवधी इति अनित्यम न अध्रुवै प्राप्यते हि ध्रुवम तत् ततो मया नचिकेता चिता अग्नि अनित्यै द्रव्यै प्राप्तवान स्मी नित्यम. अन्वयार्थ. मला माहीत आहे की कर्मफळ निधी अनित्य असतो. अशाश्वत साधनांनी शाश्वत साध्य करता येत नाही. त्यामुळे मी अनित्याद्वारे नचिकेत अग्नीची उपासना केली आणि नित्याला प्राप्त झालो. श्रेयस प्रेयस या वल्लीतील हा अत्यंत महत्त्वाचा मंत्र आहे. येथे एका विशेष वळणावर यमराज आणि नचिकेत यांचा संवाद वळण घेत आहे. श्रेयस आणि प्रेयस याबद्दल चर्चा करून झाल्यावर प्रेयसाच्या आधारे प्रेयसाचा उपयोग करून श्रेयस साध्य कसं करायचं ते आता यमराज नचिकेतला सांगत आहेत.
हे गुह्य ज्ञान ते नचिकेतला त्यांच्या स्वतःच्याच अनुभूतीद्वारे प्रदान करत आहेत. यमराज सांगत आहेत की मला माहीत आहे की कर्मफळ निधी अनित्य असतो. कर्माचं फळ शाश्वत नाहीये. कोणतेही कर्म केले की त्याचे फळ हे मिळतेच मिळते. हे कर्मफळ उपभोगूनच संपवावे लागते, कारण जे फळ मिळते ते अनित्य असते. कर्म अनित्य साधनांनी अशाश्वत वस्तूंद्वारा भौतिक गोष्टींचा उपयोग करून केलेले असते. त्यामुळे अनित्यामधून अशाश्वत वस्तूंद्वारा अनित्यच अशाश्वतच फळ मिळते. मातीमधून मातीच्याच वस्तू तयार करता येतात. कापडाचा उपयोग करून सोन्याची वस्तू तयार करता येत नाही. भौतिक गोष्टींचा उपयोग करून भौतिक फळच मिळते. अर्थातच ते या भौतिक आयुष्यातच भौतिक मार्गाने उपभोगून संपवावे लागते. भौतिक फळाच्या आधारे भौतिक फळाचा उपयोग करून भौतिक विश्व ओलांडून त्या पलीकडे जाता येत नाही. भौतिक ओलांडायचं असेल तर त्यासाठी भौतिक गोष्टी या भौतिक जगातच सोडून जावे लागते. भौतिक विश्वातील वस्तूंचा भौतिक विश्वाच्या पलीकडे काहीही उपयोग होत नाही. अशा प्रकारे अनित्याच्या फळाचा उपयोग करून नित्य साधता येत नाही. आपल्या हातून वाईट काम झालं, पाप घडलं की आपल्याला त्याचं वाईट कर्मफळ मिळतं. ते अर्थातच दुःख यातना सहन करून उपभोगून संपवावं लागतं. यालाच आपण नरक असं नाव दिलेलं आहे. याउलट आपल्या हातून चांगलं काम झालं, पुण्य घडलं की त्याचं चांगलं कर्मफळ मिळतं. ते अर्थातच सुख आणि वैभव उपभोगत संपवावं लागतं. यालाच आपण स्वर्ग असं नाव दिलेलं आहे. याचा अर्थ पाप किंवा पुण्य जे काही आपल्या हातून घडेल, त्याचं वाईट किंवा चांगलं जे काही फळ मिळेल ते इथेच या भौतिक जगातच उपभोगून संपवावं लागतं. नरक किंवा स्वर्ग हे इथेच या भौतिक विश्वातच आहेत. त्यांच्यापासून निर्माण झालेले फळ इथेच संपवावे लागते. त्याची शिदोरी बरोबर घेऊन आपण पुढील प्रवासाला जाऊ शकत नाही. आता पापी आचरणाने प्राप्त पापी भोग घेऊन आपण मुक्ती मिळवू शकत नाही. हे सहज समजण्यासारखं आहे. परंतु यमराज येथे निक्षून सांगत आहेत की पुण्यमय आचरणाने आपले आयुष्य या भौतिक विश्वात सुकर, चांगले, ऐशो आरामात जाईल. हे सत्य असलं तरी लक्षात असू द्या की त्या पुण्याचा भौतिक ओलांडून परम आत्मतत्वाप्रत जायला काहीही उपयोग होत नाही. तो पुण्यसंचयही इथेच या भौतिक विश्वातच संपवून रितवायचं आहे. या भौतिक आयुष्यात आपल्याला नरक यातना, त्रास, दुःख सहन करत जीवन जगावं लागू नये एवढ्यासाठीच आपण पापाचरण करायचे नसते. आयुष्य आरामात सुखाने विवंचनारहित व्यतीत करून आत्मतत्व साध्य करायला साधना करता यावी यास्तव पुण्यकर्म करायचं आहे. पापाप्रमाणेच पुण्याचाही आत्मतत्व प्राप्त करायला काहीही उपयोग नाही. दोन्ही इथेच संपवून रित व्हायचं आहे. याचा अर्थ भौतिक विश्व ओलांडून आत्मतत्व साध्य करायला या भौतिकापेक्षा काहीही वेगळे असण्याची आवश्यकता नाही. त्याची प्राप्ती करणे अपरिहार्य आहे. पुढील प्रवास हा भौतिक अनित्य अशाश्वत विश्वातून भौतिक ओलांडून नित्य शाश्वत परमतत्वाकडे झेपावण्याचा असतो. त्यासाठी वापरण्याचं साधनही तसंच अनित्य नित्य अशाश्वत शाश्वत
यांची सांगड घालणारे असावे लागते. आकाशात उड्डाण करायला मोटर गाडी उपयुक्त नसते, त्यासाठी विमानच वापरावे लागते. विमान थोडेसे जमिनीवरूनच पळून आकाशात उड्डाण करते, ते दोन्हीकडे चालू शकते. विमान जमीन आणि आकाश यांना जोडून घेते. आपल्याला चिनी माणसाशी संवाद साधायचा असेल तर दुभाषा वापरावा लागतो. दुभाषाला आपली भारतीय आणि चिनी अशा दोन्ही भाषा अवगत असाव्या लागतात, तरच तो दोघांशीही संवादाचं संधान साधून आपल्याला आणि चिनी माणसाला विचारांचं आदान प्रदान करायला जोडून घेऊ शकतो. याचप्रमाणे भौतिक विश्वातून आत्मतत्व साध्य करायला, भौतिक विश्वाच्या पलीकडे जायला, मुक्ती प्राप्त करायला आपल्याला अनित्य आणि नित्य, अशाश्वत आणि शाश्वत यांना जोडणारे साधन वापरावे लागते. आपण पाहिले आहे की याच अध्यायात वल्ली क्रमांक 1 मध्ये नचिकेतने यमराजांना निक्षून सांगितले आहे की मला मृत्यूनंतरचे ज्ञान द्या. मला त्याऐवजी अन्य वर नको, मला तेवढाच वर पाहिजे आहे. आपण मला वरांनी बांधलेले आहात, तेव्हा मला मृत्यूनंतरची साधना सांगा. मृत्यूनंतरचे ज्ञान हे मुक्तीचे परमात्म्याप्रत जाण्याचे ज्ञान आहे. ते साध्य करायची साधना नचिकेतला हवी आहे. मागील श्लोकात आपण पाहिले की हे ज्ञान तर्काने जाणता येत नाही, त्यासाठी साक्षात्कारीकडूनच ते जाणून घ्यावे लागते. नचिकेतसारखा प्रश्न विचारणारा जिज्ञासू यमराजांना प्रिय आहे. यास्तव यमराज स्वतःच्या अनुभूतीतून त्या साधनेबद्दल येथे माहिती देत आहेत. पहिली गोष्ट यमराजांनी सांगितली आहे की अनित्याने, अशाश्वत गोष्टीने, भौतिक वस्तूने म्हणजेच या देहाने जी काही उपासना केली ती देहशुद्धीसाठी केली, पापाचरण होऊ नये म्हणून केली. जे पुण्य प्राप्त झालं त्याचे भोग संपुष्टात आणण्यासाठी देहाचा उपयोग केला. कर्मफळातून रीत व्हायला देहाचा, अनित्याचा उपयोग केला. देह अनित्य आहे. देहाच्या उत्सुकतेने पापपुण्यातून रीत व्हायला, पापपुण्याचे भोग उपभोगून संपवायला या अनित्याचा, देहाचा उपयोग केला. त्यामुळे देह शुद्ध झाला. परमात्म्याकडे जायचं म्हणजे शुद्ध असणं आवश्यक आहे, कारण आपण पूर्ण शुद्धाप्रत जात आहोत. त्यासाठी आपण त्याच्याप्रमाणेच शुद्ध असायला पाहिजे. देहाचा, अनित्याचा उपयोग केला आणि शुद्ध झालो. नंतर दुसरी गोष्ट ते सांगत आहेत की याच अनित्याचा, याच देहाचा उपयोग नचिकेत अग्नी प्रदीप्त करायला केला. यमराज स्वतः इथे नचिकेत अग्नी असाच शब्दप्रयोग करत आहेत. येथे यमराज नम्रतेचा एक नमुनाच आपल्यासमोर आचरण करायला ठेवत आहेत. नचिकेतवर प्रसन्न होऊन त्यांनीच या दिव्य अग्नीला नचिकेत अग्नी असे नाव दिलेले आहे. हे आपण याच अध्यायात प्रथम वल्लीमध्ये पाहिले आहे. साक्षात त्यांनीच साधकाचे नाव या दिव्य अग्नीला दिले आणि आता इथून पुढे तेच ते साधकाचे, शिष्याचे नाव स्वतः वापरत आहेत. वास्तविक त्यांनी हा अग्नी फार पूर्वीच प्रदीप्त केलेला आहे. त्यावेळी त्याचं नाव नचिकेत अग्नी असं नव्हतं, परंतु आता त्यांनी नचिकेतला वर दिला आहे की इथून पुढे हा दिव्य अग्नी, नचिकेत अग्नी याच नावानं ओळखला जाईल. तेव्हा आता ते स्वतःच या वराचं तंतोतंत पालन करत आहेत. वास्तविक ते नचिकेतचे सद्गुरू आहेत. शिष्याच्या नावाने अग्नीला संबोधन करायला त्यांना कसलाही संकोच वाटत नाहीये. यमराज तिसरी गोष्ट सांगत आहेत की त्यांनी देहाच्या मदतीने नचिकेत अग्नीची उपासना केली.
हा नचिकेत अग्नी शरीरातच सुप्तावस्थेत असतो. उपासनेने तो प्रज्वलित झाला. त्यायोगे ते नित्याला प्राप्त झाले. याचा अर्थ त्यांनी देहातील नचिकेत अग्नी प्रदीप्त केला. देहातील या नचिकेत अग्नीद्वारे त्यांना दिव्य ऊर्जा प्राप्त झाली. त्यामुळे अंतरात्म्याचे आणि परमात्म्याचे मिलन झाले. नित्य प्राप्त झाले. योग प्राप्त झाला. आपल्या देहात दिव्य ऊर्जा प्राप्त होऊ शकते. त्या योगे सप्तचक्र प्रदीप्त होतात. कुंडलिनी जागृत होते. श्री माऊलींनी या कुंडलिनीची महती फार सुरेख वर्णन केलेली आहे. मी माझ्या योग साधना या पुस्तकात ऊर्जा प्राप्त करण्याच्या काही साधना दिल्या आहेत. जिज्ञासूंनी ते जरूर वाचावे. त्यात योग भस्त्रिका कशी करावी ते दिलेलं आहे. यामध्ये विशेष प्रकारच्या श्वसनाने मूलचक्रावर आघात होऊन शरीरात दिव्य ऊर्जा निर्माण होते. सप्तचक्रांच्या सहाय्याने योग ऊर्जा प्राप्त करण्याची पद्धत दिलेली आहे. त्यानंतर योग प्राणायाम, योग क्षण, योग ओंकार साधना, सोहम ध्यान साधना दिलेली आहे. यामधून प्राप्त होणारी योग ध्यान, योग समाधी साधना दिलेली आहे. नचिकेत अग्नियोगे कुंडलिनी जागृत होऊन ती मूलाधार चक्रापासून सुषुम्ना नाडीमार्गे मार्गस्थ होऊन सहस्रार चक्रापर्यंत पोहोचते. येथे त्या दिव्यात्म्याची झलक मिळते. योग साध्य होण्यासाठी ही एक झलक साधकाला पुरेशी असते. परमात्मा अनंत आहे. आपण त्या अनंताला पूर्णपणे पाहू शकणार नाही. आपण सामान्य साधक आहोत. भगवंत श्रीनी अर्जुनाला विश्वदर्शनाच्या वेळी दिव्य दृष्टी दिलेली होती. त्यायोगे त्याने भगवंत श्रींचं विश्वदर्शन घेतलं होतं. परमात्म्याची दिव्य झलक साधकाला योगी करते. साधकामध्ये आमूलाग्र बदल होतो. साधकाला या जीवनाचा नेमका अर्थ समजतो. हरिओम.